यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात। पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद महामार्गावर मनोर इथल्या ट्रॉमा केअर रुग्णालयाचं बांधकाम गेल्या 6 वर्षांपासून रखडलेलं आहे। या 6 वर्षात 76 कोटींचं काम तब्बल 120 कोटी रुपयांवर पोहोचलंय। सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता, पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे ट्रॉमा सेंटरची सेवा सुरू होण्यास मोठा विलंब झालाय। पालघर जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी गुजरात, मुंबई आणि नाशिकला जावं लागतंय आणि खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेक पालघरवासियांना आपला जीव गमवावा लागतोय। या कामा केअर रुग्णालयाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवे यांनी। पालघर जिल्ह्यातील ढिसाळलेली आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या मनोर या मध्यवर्ती ठिकाणी एक ट्रॉमा सेंटर उभारणीचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ह्या ट्रॉमा सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। मात्र तेव्हापासून हे काम अतिशय धीम्या गतीने आणि रखडलेलं आहे। अद्यापही हे काम पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळं पालघर जिल्ह्यातल्या रुग्णांना तिकडे नाशिक असेल, मुंबई असेल किंवा गुजरातमध्ये उपचारासाठी जावं लागतं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात जीवितहानी होताना पाहायला मिळते। आपल्यासोबत या रुग्णालयाची नेमकी काय समस्या आहेत आणि काय मागणी आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आहेत। सर, आपले नाव काय आणि इथली काय नेमकी समस्या आहे? माझं नाव आहे गणेश गुलाब। परिस्थिती अशी आहे का सरकारचं चांगलं ध्येय आहे का हा दवाखाना लवकरात लवकर चालू होऊन इथल्या ग्रामस्थ जे नागरिक आहेत पालघर जिल्ह्यातील त्यांना याचं बेनिफिट व्हावं। कारण की अशी घटना आहे का हा हायवे आहे, या हायवेवर घटना घडत असतात आणि त्या घटनेमधून होणारा अपघात टाळावा, होणारी एखादी घटना आहे ती टाळली पाहिजे, उपचार मिळावा म्हणून या योजनेने सरकारने खूप चांगल्या पद्धतीने ते उपक्रम राबवायचं घेतलेलं आहे। पण इथले ठेकेदार आणि इथले बांधकाम जे अधिकारी आहेत ते कमी पडत आहे आणि त्याला आता जवळपास 5-6 वर्षांनंतर हे बांधकामाचं जे जो निधी आहे तो 120 कोटी पर्यंत गेलेला आहे। एवढा मोठा निधी उपलब्ध होतोय किंवा शासनाकडून हा निधी उपलब्ध होण्यासाठी काही अडचणी येतात, त्यामुळं हे जे संपूर्ण काम आहे, बांधकामाचं जे काम आहे ते 90% पूर्ण झाल्याचं सांगण्यात येतंय। मात्र इतर ज्या सेवा सुविधा आहेत त्यांच्यासाठीचा जो खर्च आहे त्याच्यासाठी निधी उपलब्ध नसल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आणि त्यामुळं पालघर जिल्ह्यातले जे रुग्ण आहेत त्यांना वेळेवर उपचार मिळत नाही आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात जे नागरिक अपघात होतात किंवा ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांना वेळेवर उपचार मिळत नाही आणि त्यामुळं जीवितहानी होताना पाहायला मिळते। त्यामुळे लवकरात लवकर हे रुग्णालय व्हावं आणि पालघरकरांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी, पालघर।